नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 22 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय लष्कराने 2026 मध्ये ज्या ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत एक मोठा पूल प्रकल्प सुरू केला ते कोणत्या देशामध्ये राबवण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय होता तर चक्रीवादळग्रस्त श्रीलंकेला मानवीय मदत आणि आपत्ती निवारण पुरवणे या उद्देशाने ऑपरेशन सागर बंधू राबवण्यात आलं होतं भारतीय लष्कराच्या मार्फत या ठिकाणी श्रीलंका देशाच्या अंतर्गत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारत आणि इंडोनेशियाने कोणत्या युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी सामरिक भागीदारी केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रंबनन मंदिर संकुल. कुठे आहे तर इंडोनेशियामध्ये आहे. तर प्रंबनन मंदिर संकुल या युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी सामरिक भागीदारी केली आहे. कोणी कोणी? भारत आणि इंडोनेशियाने. 2-3 पॉइंट ते लिहून घ्या. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि इंडोनेशियाचे संस्कृती मंत्रालय यांच्यामध्ये हा करार या ठिकाणी करण्यात आला आहे. प्रंबनन मंदिर संकुल हे इंडोनेशियातील जावा बेटावरती असलेले 9व्या शतकातील एक भव्य हिंदू मंदिर आहे जे कैंडी रोरो जोंग ग्रँग या नावाने देखील ओळखलं जातं. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्म यांना या ठिकाणी समर्पित आहे. तर कोणत्या देशाने या ठिकाणी भारतासोबत या ठिकाणी भागीदारी केली आहे संवर्धनासाठी? तर इंडोनेशियाने. तर लगेच आपण इंडोनेशियाबद्दल रिव्हिजन टाकूया. अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो, राजधानी आहे जकार्ता आणि चलन आहे इंडोनेशियन रुपिया. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक. तर वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने सिख रिव्होल्यूशन 2.0 हा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे? सिख रिव्होल्यूशन याच्याहून तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. पर्याय क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी पंजाब राज्याने सिख रिव्होल्यूशन 2.0 हा उपक्रम सुरू केलेला आहे. पंजाबबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. ठीक आहे, वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने हे या ठिकाणी करण्यात येणार आहे. मला कमेंट करून सांगा वर्ल्ड बँकेची स्थापना कधी झाली आणि वर्ल्ड बँकेचं मुख्यालय कुठे आहे? या दोनच गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. KISS मानवतावादी पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीता अंबानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नीता अंबानी असं त्यांचं नाव आहे. KISS मानवतावादी पुरस्कार 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. पॉइंट लिहून घ्या. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, कला संस्कृती आणि महिला सक्षमीकरण यासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यासाठी हा सन्मान ओडिसामधील भुवनेश्वर येथील KISS म्हणजेच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तर्फे त्यांना देण्यात आलेला आहे किंवा त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या ठिकाणी नीता अंबानी असं त्यांचं नाव आहे. KISS मानवतावादी पुरस्कार 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. जागतिक आनंद अहवाल याला म्हणता येईल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, बरोबर? तर या अहवालानुसार 2026 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 116वा क्रमांक आहे. कशामध्ये? तर जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार भारताचा या रँकिंगमध्ये 116वा क्रमांक आहे. मग अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या रँकिंग असतात, वेगवेगळ्या देशांच्या असतात, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. मी खूप वेळा सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा क्रमांक, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा क्रमांक, त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75वा क्रमांक, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा क्रमांक, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये 32वा क्रमांक, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा, ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये 45वा,
ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये चौथा, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये 54वा आणि जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये 116वा. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारतीय लष्कराने अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये यशस्वीपणे पार पाडलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. नेटवर्क केंद्रित युद्ध क्षमता आणि स्वदेशी शस्त्रास्त्रांची चाचणी घेणे या उद्देशाने हा या ठिकाणी सराव पार पाडलेला आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर यामध्ये या ठिकाणी मानव विरहित हवाई वाहने म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल असं म्हटलं तरी काय हरकत नाही, UAVs बरोबर. तर या ठिकाणी UAVs, ड्रोन आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा प्रभावी वापर करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव भारतीय लष्कराने उत्तर प्रदेश राज्यामध्ये यशस्वीपणे पार केलेला आहे. उत्तर प्रदेश स्थापना 24 जानेवारी 1950, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जागतिक जल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो म्हणजेच वर्ल्ड वॉटर डे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी म्हणजेच 22 मार्चला आपण दरवर्षी जागतिक जल दिवस म्हणून आपण साजरा करतो. या ठिकाणी मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय जागतिक जल दिवस आहे याची 2026 ची थीम काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा दिवस का साजरा केला जातो तर पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे आणि गोड्या पाण्याचे स्रोत वाचवणे या उद्देशाने 22 मार्चला दरवर्षी आपण जागतिक जल दिवस वर्ल्ड वॉटर डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस. पुढचा प्रश्न क्रमांक 7. विक्रम दोराईस्वामी यांची नुकतीच कोणत्या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या लेटेस्ट नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बनल्यात रंजना प्रकाश देसाई. आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष बनलेत शैलेश चंद्र. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार. MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्लई. BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम. CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियापदी या ठिकाणी डॉक्टर राजू सिंग रघुवंशी यांची नियुक्ती. तर सेबी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून डॉक्टर सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. विल्यम डॅल रिम्पल यांना कोणत्या पुस्तकासाठी मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 मिळालेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, द गोल्डन रोड हाऊ एन्सियंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड. अशा प्रकारचं या ठिकाणी पुस्तक आहे. या पुस्तकासाठी मार्क लिंटन हिस्ट्री अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे विल्यम डॅल रिम्पल यांना. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ब्राझील या देशाने कोणत्या वयोगटासाठी सोशल मीडिया नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत ब्राझील या देशाकडून? तर पर्याय क्रमांक डी, अंडर 16 एज वयोगटातील बरोबर 16 वर्षापेक्षा कमी असलेल्या वयोगटासाठी सोशल मीडियाचे जे काही रूल्स आहेत ते अधिक या ठिकाणी स्ट्रिक्ट कडक करण्यात आलेले आहेत ब्राझील देशाच्या अंतर्गत. उद्देश काय तर मुलांचे संरक्षण करणे,
त्यांना हिंसक किंवा अयोग्य उदाहरणार्थ पोर्नोग्राफिक सामग्रीपासून दूर ठेवणे आणि सुरक्षित डिजिटल वातावरण तयार करणे या उद्देशाने 16 वर्षापेक्षा कमी वयोगटासाठी सोशल मीडिया नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचे नियम खूप जास्त कडक आपल्या भारतामध्ये सुद्धा केले पाहिजे. तर ब्राझीलने या ठिकाणी केले आहेत. तर ब्राझीलबद्दल एकदा चर्चा करूया. ब्राझील कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो? तर दक्षिण अमेरिका. अध्यक्ष कोण आहेत? लुईज इनासियो लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझिलियन रियल. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणता देश जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेला देश बनला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला भारत देश. बरोबर. तर स्वाभाविक आहे. 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला अमेरिका आहे, तर 3 नंबरला भारत आहे. जर तुम्हाला असं विचारलं जगातील या ठिकाणी वर्ल्ड्स लॉंगेस्ट मेट्रो लाईन कोणत्या देशाची आहे? तर चीन देशाची आहे. शांघाय मेट्रोची जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन आहे 896 किलोमीटरची, ज्याच्या अंतर्गत सुमारे 508 रेल्वे स्टेशन्स त्याच्यामध्ये येतात. बरोबर. तर या ठिकाणी अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. वर्ल्ड लार्जेस्ट मेट्रो नेटवर्कच्या यादीमध्ये चायनाकडे जवळपास 11,000 किलोमीटर मेट्रो लाईनचं नेटवर्कचं जाळं आहे. 2 नंबरला अमेरिका आहे, तर त्यांचं 1400 किलोमीटर नेटवर्क मेट्रोचं या ठिकाणी जाळं आहे. तर भारताकडे 3 नंबरला आहे 1100 किलोमीटर एवढ्या लांबीचं मेट्रो लाईनचं या ठिकाणी जाळं आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने भव्य नावाची स्कीम, भव्य BHAVIA फुल फॉर्म काय? भारत इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट स्कीम, भारत औद्योगिक विकास योजना या ठिकाणी केव्हा मंजूर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, 18 मार्च 2026 रोजी सेंट्रल गव्हर्नमेंटने भव्य BHAVIA भारत इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट स्कीम, भारत औद्योगिक विकास योजना या ठिकाणी मंजूर केली आहे. उद्देश काय? उत्पादन वाढवणे, स्पर्धात्मकता वाढवणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे या उद्देशाने हे मंजूर करण्यात आले आहे. सोबत देशभरामध्ये 100 जागतिक दर्जाचे प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करणे हा देखील याच्या मागचा मेन उद्देश आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. पर्यटकांसाठी फॉर टुरिस्ट्स नुकतीच खुली झालेली आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये परत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. ट्युलिप गार्डन कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पर्याय क्रमांक ए, श्रीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी ट्युलिप बाग आहे, ट्युलिप गार्डन आहे, ती पर्यटकांसाठी, टुरिस्टसाठी, टुरिझमसाठी या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? अमिताभ घोष, गुलजार, आर वैरामथू की MT वासुदेवन नायर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 11 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्च जागतिक किडनी दिवस. 13 मार्च जागतिक झोपेचा दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस.